पाहिजे आणि गाजलं पाहिजे आणि आपण मराठीच वाजवणार. पण भांग घेऊन झोपले काहीच पळत चालले लिटरली. हा प्रेग्नेंट वाटतोय असं हा बोलला. भांग पिऊ बंडू आणि झोपून जाऊ. आता आपण निघालोय स्टेशनला गजानन महाराजांच्या आश्रमात. इथून आपल्याला जायचं आहे बस स्टँडला. बसने किंवा मग गाडीने आपण जाणार आहे उज्जैनला. उज्जैनला जाताना ट्रॅव्हल करताना खूप मजा येणार आहे. मज्जा करू. जेमतेम 4 तासाचा प्रवास आहे ना आपला. 4 तासाचा प्रवास आहे. 4 तासात खूप मजा करू. कोण बघतो ते पण बघू. बघा इकडे असे लय मजा घेत आहेत. हा आणि हा रडणार आहेत. उठाले रे देवा उठाले रे बाबा. मध्ये आलोय जागा नाही बसायला. हे बघा आमची पोरं सगळे असे मध्ये बसले टेबलावर. हे बघा सीट बघा आमची याच्यावर आम्ही बसलोय. चाललोय आपण उज्जैनला. दादा बोलले आपल्याला की आम्हाला इंदोरला येणार आहे तिकीट बसायला. बघू बसायला नाही भेटली सीट तर आपण पैसेच नको देऊ. तिचे मित्र बघा कसे झोपले आहेत. आमच्या ओळखीचा माणूस नाही. 1, 2 आणि 3 हे आमच्या ओळखीचे आणि हा पण माणूसच झालाय. हे बघा मस्त झोपले आहेत. तिघं पण भांग घेऊन झोपले आहेत असंच वाटतं. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. स्ट्रगलचा प्रवास करून झालाय आपला. एकदम मध्ये वगैरे बसलेलो. आता आपण एकदम सुखाच्या प्रवासात आहे. एकदम सुंदर बस भेटले आपल्याला 380 रुपयात. आता आपल्याला इथून जायचं आहे उज्जैन. आपल्या भावाने ते कनेक्ट केलंय स्पीकर बस मधला. अभी मजा आएगा ना. गाणी लावू फिरू मजा करू. आपण इंदोर मध्ये काही इंदोर मध्ये आणि गाणी ऐका. आपला भाऊ गाणी लावतोय. मराठी वाजलंच पाहिजे. मराठी वाजलं पाहिजे आणि गाजलं पाहिजे आणि आपण मराठीच वाजवणार. खूप छान बस होती. खूप छान बसलो पण होतो. कम्फर्टेबल होतो. पण एवढी पॅसेंजर भरले त्याच्यात आम्हाला वाटलं की आम्हीच आहे फक्त. आम्ही मराठी गाणी पण लावलेली आहे त्याच्यात. पण त्याच्यानंतर एवढी पॅसेंजर भरले. जिथे आम्हाला 1.5 तासाचा रस्ता होता तिथे त्यांनी 2 तास लावले. 2.5 तास लावले आम्हाला. त्यानंतर आता आम्ही इथे आलो. ऑटो पकडली. ऑटोने आपण आता जाणार आहे चारधाम मंदिर. इकडे आपलं हॉटेल आहे. हॉटेलवाला आपल्याला घ्यायला येतोय बाहेर. पण तुम्हाला भावानं सांगू वाजलेत 12:30. एवढी थंडी वाजते ना लिटरली. हा मफलर मी आता ब्लॉक काढायसाठी काढला नाही तर मी असा लावला होता. एवढी थंडी वाजते. हे बघा यांच्यासोबत बसलोय. बाकीच्या आमच्या ऑटोमध्ये मागचा. आता बघू आम्ही एका फॅमिली पण मदत केली आहे. ती पुढच्या रिक्षात आहे. तर आता बघू आपण जाऊ हॉटेलवर. हॉटेल कसं आहे बघूया. होप करूया की चांगलं हॉटेल असेल. आपण पोचलो उज्जैनमध्ये. त्यानंतर रूम वगैरे घेतली. थोडं शूट नाही करायला भेटलं कारण ट्रॅव्हल वगैरे होतं ते थोडं किचकट होतं. प्रॉब्लेम झाला आपल्या शूट करायला. तर आता आपण आलो आहे हॉटेलला जेवायला. रूम वगैरे घेतले. बॅग वगैरे ठेवल्या. जेवायला आलो. जेवू वगैरे आणि जेवण मग आपण जाऊया घाटावर आंघोळीला. ठीक नाही गेली. जेवण झालं आता आमचं. जेवण कसं होतं? 1 नंबर जेवण होतं. आपण उज्जैनला आलात ना भावांनो या हॉटेलला जेवा. शिव रेस्टॉरंट, शिवशक्ती रेस्टॉरंट. 1 नंबर जेवण होतं. महाराष्ट्राच्या माणसांसाठी इथे फक्त सांगताना स्पायसी सांगा. आता जातोय रूमवर चेंज करू आणि त्याच्यानंतर जाऊ घाटावर. आणि आमचा माणूस आहे एक. आणि आमचा माणूस बघा दाढी करण्यासाठी फक्त दाढी करायसाठी उज्जैनला आलाय. पुन्हा दाढी करायची असेल तर इथे कॉन्टॅक्ट करा. हा चला आता आपण भेटू डायरेक्ट घाटावर आंघोळीला. पण आलेलो इथे घाटावर आंघोळ करायला. पण असं झालंय की आता इथे बंद आहे सांगतायत. रस्सीच्या पुढे जायचं नाही. आणि रस्सीपर्यंत तुम्ही पाणी बघाल ना जायचं मनच नाही करणार. हे बघा
सो आपण बघू आता 4 तास चांगलं वाटतंय का. झालंय आपलं स्नान करून. आता आपल्याला जायचंय चेंज करायला आणि आरतीला यायचं आपल्याला. आपला भाऊ इथे पेंटिंग काढतोय, लाईव्ह पेंटिंग. आपण बघूया त्याने काय काढलंय, दाखवतो तुम्हाला. लाईव्ह लोकेशन पाठवून ठेवतो. सुंदर असं चित्र काढलंय बघा. अगर ग्रीन वाला ऑप्शन येईल ते फक्त वर कर. लाईव्ह काढतोय. व्हॉट्सअपला जा, ग्रीन वाला ऑप्शन येईल ना, कॉल केल्यावर ते उचल. सेमच फोन सारखं. भाईची आयडी आहे बिगिन आर्ट, फॉलो करा. आपण चेंज करायला नाही जाते पहिला, आरतीला थांबतोय कारण आरतीचा टाइम होतोय. आता इथे आरतीची तयारी चालू आहे सगळे. आपण थांबलोय, बाकीचे चेंज करायला गेले. इथे आरती होईल, आपण बघू. आरतीत थोडे शॉर्ट पण घेऊ, जमलं तर ब्लॉग पण काढू. थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होईल. हे बघा, तयारी झाली आहे पूर्ण. झाले आरती वगैरे करून. खूप सुंदर असा अनुभव होता. आता आवाज नाही फुटत आहे तरी तुमच्यासाठी व्हिडिओ काढतोय. आणि आता आपण भेट खायला आलो. त्या भावामुळे आपल्याला अजून चांगले शॉर्ट्स भेटले काही, तुम्हाला सगळे दाखवेन ब्लॉगमध्ये. आता आपण खाऊया, त्याच्यानंतर उज्जैन कॉरिडोरला जाऊया आणि तिथे एक चांगला अनुभव घेऊया. चेंज वगैरे केलं, आपल्याला जायचं आहे उज्जैन कॉरिडोर. उज्जैन कॉरिडोरला जाऊ, तिथे शो बघू. तिथे पण शूट करायला भेटला तर करू किंवा मग तो अनुभव घेऊ. पण आरती एवढी सुंदर आम्हाला अनुभवायला भेटली आहे. त्यात आम्ही 5 वाजल्यापासून इथे थांबलेलो घाटावर फक्त आरतीसाठी. घरी रूमवर पण नाही गेलो चेंज करायसाठी. सगळे गेलेले, मी, नयन आणि फक्त तुषार नव्हतं गेलो, फक्त तो अनुभव घ्यायला. सुंदर आरती भेटली. होप करू की आपल्या कॉरिडोर पण असाच अनुभवायला भेटेल. आपण खूप घाईघाईत चाललोय, सगळे बघा किती फास्ट चाललो आहेत. ट्राय करतोय आपण उज्जैन कॉरिडोर बंद व्हायच्या आधी जायला. 8:30 वाजलेत, तर आपण बघूया आता. चल 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 गाड़ी स्टार्ट कर. चप्पल छोड़ गया. हम फंस. काय बोलताय. आता कॉरिडोर मध्ये चाललोय. गाईज पळत चाललोय लिटरली. व्ह्यू दाखवतो. और सृजन करता भी महाकाल के प्रकोप से दूषण का नाश हुआ और उज्जैन में एक बार फिर से शांति. लोगों की आस्था से प्रसन्न भगवान महाकाल ने उन्हें वरदान मांगने को कहा. उज्जैन के निवासियों ने भगवान महाकाल को उनके भक्तों की रक्षा करने के लिए उसी स्थान पर सदा के लिए विराजमान होने को कहा. तब देवादिदेव उज्जैन में ही विराजमान हो गए और वहां चारों ओर की एक एक कोस भूमि ज्योतिर्लिंग रूपी भगवान शिव का स्थल बन गई. इस अद्भुत घटना की साक्षी बने समस्त देवता, गंधर्व और ऋषि मुनि. उज्जैन का वातावरण दिव्य ध्वनियों और मंत्रों से गूंज उठा.
महाकालेश्वर के रूप में भूतल पर अपनी प्रतिष्ठा प्राप्त की और ये स्थान श्रद्धालुओं के लिए तीर्थ स्थल बन गया। शिव पुराण में 12 ज्योतिर्लिंगों में से एक महाकालेश्वर ज्योतिर्लिंग। यहाँ की भस्म आरती विश्व प्रसिद्ध है। इसमें भस्म से भगवान का श्रृंगार किया जाता है, क्योंकि महाकाल की तरह भस्म अविनाशी और अपरिवर्तनीय होता है। इस आरती की शक्ति और महिमा ऐसी है कि भक्तों के सारे पाप समाप्त हो जाते हैं। केवल इतना ही नहीं, उज्जैन वो नगरी है जहां मानव शरीर पूरे ब्रह्मांड के साथ सामंजस्य स्थापित करता है। यत् पिंडे तत् ब्रह्मांडे। हा प्रेग्नेंट वाटतोय असा हा बोलला. गजब बेइज्जती है. हा प्रेग्नेंट कानात कापूस नाही टाकला. माझं पोट आहे. पोट आहे कसोड. आपला आता कॉरिडोर फिरून झालाय पूर्ण. आपण आता चाललोय जेवायला. जेवू आणि लवकर झोपू, कारण सकाळी आपल्याला जायचं आहे दर्शनाला उज्जैनमध्ये. पण एकदम हनेच सांगतो, वेळ भेटला ना भावांनो, किंवा वेळ काढा आणि उज्जैनला नक्की या. खूप फिरण्यासारखं आहे, खूप बघण्यासारखं आहे. फक्त येताना वेळ काढून या. एक दिवस नाही पुरणार इथे फिरायला, त्यामुळे थोडा वेळ काढून या. आहे गाईस, निघालो आहे आता आपण ज्याच्यासाठी उज्जैनला आलेलो. 5 वाजलेत. आपल्याला ॲक्च्युली जायचं होतं 2:30 वाजता, म्हणजे आपल्याला 4:30 वाजता भस्म आरती भेटली असते. बट आता सगळे पोरं थकलेले, झोपून गेले, नाहीच झालं उठायला. सो आता आपण चाललो आहे महाकालच्या दर्शनाला. महाकालचं दर्शन घेऊ. फक्त आमच्यासाठी एवढी होप करा की तिथे गर्दी नसेल. खूप छान दर्शन होईल, जसं आपला ओंकारेश्वराचा आणि आपला ममलेश्वराचा झालेला. सो जाऊ, ब्लॉग बघत राहा. नमो पार्वती पते महादेव. मॅरेथॉन चालू आहे इथे गाईस. आम्ही पळत चाललो लिटरली दर्शनाला. गर्दी पोरं आहेत मागे बघा. हे बघा सगळे पुढे पळतातच आहेत. लिटरली पळत चाललोय फक्त महाकालाच्या दर्शनाला. भस्म आरती चालू आहे आतमध्ये. मग लाईनमध्ये दादा बोलला 10 मिनिटात पोचाल तुम्ही. फक्त एवढीच प्रार्थना, आपल्याला भस्म आरती भेटू दे. ज्याच्यासाठी आपण ड्रीम केलं होतं, ज्याच्यासाठी आपण मॅनिफेस्ट केलं होतं, ही भस्म आरती फक्त आपल्याला भेटू दे. बघूया, भेटली ना पूर्ण वर्षाची सुरुवात अशी हवी तशी होऊन जाईल. आपण एंट्री तर केली आहे. बघा सगळी पोरं आहेत. आरती चालू आहे, पण लाईनमध्ये उभे आहे. आवाज नाही फुटत आहे. तुम्ही वाईब बघा, वाईब बघा फक्त बाई. ओम नमो पार्वती पते.
दर्शन झालं. थोडा टाइम लागला, आरती चालू होती, पण आता दर्शन झालंय. आपण आता चाललोय नाश्ता वगैरे करू, रूमवर जाऊ. आपला ऑटोवाला आहे त्याला कॉल करू, त्याच्यानंतर मग बाकीचं उज्जैन फिरू, सगळे मंदिरं फिरू. तो आपल्याला ऑटोवाला सगळं फिरवेल. झालं सगळं दर्शन महाकालचं. आता बडा गणपती पण गेला. आपण चाललोय भारत माता मंदिर. हेच आम्ही एक प्रँक करतोय आपल्या भावासोबत. आता बघा आपण एक प्रँक करतोय. लाजतोय आपला भाऊ, लाजतोय. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह से. मित्रांनो इथे दव पडतोय, लिटरली वाफा पण येतात तोंडातून आणि दव पडतोय वरून. जसा मुंबईला पाऊस पडतोय इथे दव पडतोय. एवढी थंडी आहे ना, पण ती जाणवत नाही. आम्ही जेव्हा आतमध्ये होतो ना दर्शनाच्या वेळेस, आम्हाला ना थंडी लागत होती, ना भूक लागत होती, ना तहान लागत होती. आपण आलोय आता भारत माता मंदिर. खूप छान व्ह्यू आहे इथे पण. मंदिर बघा आणि व्ह्यू बघा मागे, खूप प्रसन्न वाटतंय. आपण जाऊ, दर्शन घेऊ. आपला ऑटोवाला वेट करतोय, थोडा लेट झाला आहे आपल्याला, सो पटकन आपण घेऊ लगेच आणि लगेच जाऊ. आपण ऑटोवाला जाऊ. हो मित्रांनो, परिसर बघा, हे बघा सुंदर किती आहे. सगळं ठीक आहे, सगळं चांगलं आहे. पण इकडची माणसं, इकडचे पोलीस एवढे म्हणजे असे एवढे दुर्मिळ आहेत ना की तुम्ही हे पण आमच्या मागेच बघा. आता एक माणूस आहे, एकदम ऑनेस्ट सांगतो, एवढे विचित्र माणसं आहेत ना, त्यांना फक्त नीट बोललात तर त्यांना नीट बोलता येत नाही. पहिली गोष्ट, खूप क्रूर लोक आहेत तिथे. फक्त येताना भाई माहिती करून या. एकदा आलो इथे मंगलधाम, प्रसाद घेतलाय. इथे आपल्याला एकदम शिवलिंगाजवळ जाऊन हे सगळं प्रसाद चढवायला भेटेल. सगळं करू. सगळ्या पोरांनी घेतलाय. गव्हर्नमेंटचं मंदिर आहे. सो आपण जाऊ आता. आपण चाललोय संदीपनी आश्रम. तिकडे तर खूप छान दर्शन झालं. आता आपल्याला जायचं आहे संदीपनी आश्रम. तिथे जाऊ. म्हणजे कृष्णाने जे ज्ञान घेतलं होतं ते सगळं इकडे घेतलं होतं. त्या आश्रमात जाऊ, बघू इथे कसं काय आहे. हे सगळी कृष्णाची स्टोरी आहे. सुंदर असं बांधलं आहे. आलोय आपण कालभैरव. मागे बघून तुम्हाला समजतच असेल. आपण आता जाऊया मंदिरात. वाटत नाही तेवढी गर्दी आहे, थंडी तर खूप आहे. फायनली खूप मोठ्या लाईनीनंतर पोचलेलो आम्ही. पण पोचलेलो आहे महाकालच्या एंट्रीच्या समोरच. मन्नत मागितली बघा. पोचलो आपण मंदिरात. इतका चांगला अनुभव आहे ना, खूप सुंदर असा अनुभव होता. कालभैरव सगळ्यात भारी मंदिर. माझी गोष्ट सुटली करायची. नक्की करू. आपण बसलोय बघा ऑटोत कसं. आमचे 2 तिकीट कन्फर्म नाही झालेत आणि आमचा एक माणूस वकला आहे मंदिरात. अब समज जाओ, अब समज जाओ, अब समज जाओ. चाललोय कोणत्या तरी मंदिरात. गडसिद्धिका, त्याच्यानंतर गडकालिका आणि त्याच्यानंतर गडमहाल. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. त्याच्यानंतर एक गणपतीचं मंदिर आहे, ते पण करू. नंतर मग डायरेक्ट आपण जाऊ आपल्या रूमवर.
भांग पिऊ, बंडू आणि झोपून जाऊ. कैसा लगा मेरा मजाक? पोचलोय आपण देवीच्या मंदिरात आणि स्थिरमान गणेश मंदिर, दोन्ही पण मंदिरं पाया पडू. ह्या मोबाईलची बॅटरी 1.5 व्हायला आली आहे. बघूया, 2% चार्जिंग आहे फक्त. जेवढं जमेल तेवढं शूट करेन. त्यानंतर मग आपण डायरेक्ट मार्केटमध्ये. सो लेट्स गो. आता आपण पाया पडू. इफ पॉसिबल मी जेवढं होईल तेवढं एक्सप्लोर करेन. तर वाजलेत 11:30 पावणे 12 वाजलेत तरी आमच्या वाफा येत आहेत तोंडातून. लिटरली एवढी थंडी आहे. ना कोणी स्वेटर घातलं आहे ना काही. सगळे असेच फिरत आहेत फक्त देवासाठी. सो जाऊया, पाया पडूया. आपण आता निघालो आहे हॉटेलवरून मार्केटला जायला. आपल्याला आवाज फुटत नाही बाहेर. खूप ट्राय करतो आवाज काढायचा पण निघत नाही. एवढी थंडी आहे ना मित्रांनो, एवढी थंडी आहे ना, असं वाटतंय फ्रीज होऊन जाऊ इथेच. लिटरली जॅकेट घालून आलो. नाश्ता करू, थोडासा चाय वगैरे पिऊ, जाऊ मार्केटला. एवढी शॉपिंग केली आहे ना, जेवढा खर्च आम्हाला यायला आणि जायला नाही लागलाय ना तेवढा फक्त शॉपिंगला लागलाय. 10,000ची प्रसादीच झाली आहे. बाकी पिशव्या बघा तुम्ही, फक्त पिशव्या ते एवढ्या घेतल्यात ना, पिशव्या सगळ्या भरलेल्या आहेत. सगळ्यांनी काही ना काही घेतलंय. बघा हे बघा, काम 25 बघा गावाला, शिर्डीला मागे पायी शिर्डीला बघा. आता शिर्डीला चाललंय. पाण्याची बॉटल आणि पिशवी पण घेतली. आम्ही मुंबईवर येताना बॉटल नाही घेऊन आलो, आता घरी जाताना आम्ही घेऊन चाललोय. हे बघा सिद्धेश खापणे, ओके सिद्धेश खापणे. जय श्री महाकाल. 7 तिकीट कन्फर्म झाले आहेत. ज्या 2 लोकांनी लेट सांगितलं त्यांचे तिकीट नाही कन्फर्म झाल्या. म्हणून तुम्हाला सांगतो, तुमचे कोणी मित्र येणार असतील त्यांना फक्त एवढंच सांगा की प्लॅन बनतो तेव्हाच सांगावं. आणि प्लॅनिंग लवकरात लवकर आणि टायमिंगवर करा. हा, ग्रुपवरचे मेसेज बघत जावा. सो आता आपण जातोय. निघालोय आपण. खूप मज्जा केली, खूप फिरलो. सगळं आपण जेवढं जमेल तेवढं आपण दाखवायचा प्रयत्न केला आहे. आता आपण निघालो हॉटेलवरून. आपली ट्रेन आहे 4ची पण आपण निघालो 2:30 वाजता. आपल्याला इकडचं काय माहिती नाही आहे. ऑटो पण भेटायला पाहिजे. त्याच्यानंतर स्टेशनला जायचं आहे. दोघांचे तिकीट कन्फर्म नाही, त्यांचे जनरलची तिकीट काढायची आहे. सो निघालो आहे. ऑटो पकडू, स्टेशनला जाऊ. खूप थंडी आहे, 8 डिग्रीवर आलं आहे. त्यामध्ये आम्ही सर्वाईव्ह करतो आहे. सो खूप छान होती ट्रिप. आणि उज्जैन फिरण्यासारखं आहे. सो नक्की या, फक्त टाईम काढून या. पण आलो आहे आता ट्रेनमध्ये बसलो आहे. आपले मित्र 2 जनरलमध्ये आहेत, त्यांना का बसायला भेटलेलं नाही आहे. गर्दी आहे. बघूया आता, जर जागा झालीच तर मग आपण इकडे बोलवू त्यांना. पण चाललो आहे घरी, पण सगळं असं दडपण आलं आहे. एवढ्या दिवसाची ट्रिप म्हणजे असं घरी पाय नाही होता निघत. पण काय करू नाही शकत, आपल्याला जावंच लागेल. पण आता जाऊ. सगळी पोरं झोपली आहे तिकडे. बघा सगळे जाऊ आता घरी जाऊ. झालं सगळं फिरून. उज्जैन फिरलो, ओंकारेश्वर फिरलो, इंदोर फिरलो. बँड्रापर्यंत गाडी होती. बोरिवलीला हॉल्ट होता, आपण बोरिवलीला उतरलो. तिथून ओला केली. ओला 4 वाजल्यापासून करत होतो, पण कोणाचं तरी फोनवर होतच नव्हती. नाम नाही लूंगा. बघा बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. त्याच्यानंतर आता ओला भेटले आपल्याला. दादा आले आपल्याला घ्यायला. तर आपण जाऊया घरी. खूप सुंदर अशी ट्रिप होती. खूप छान वाटलं. खूप फिरण्यासारखं आहे उज्जैनला. टाईम काढून जावा. थंडी पण आहे खूप. आणि एवढी थंडी आहे ना की फक्त गरम कपडेच घ्या. आणि तिकडनं ते इथे आलोय 60 डिग्रीवरनं डायरेक्ट 31 डिग्रीमध्ये. खूप फरक वाटतोय. सो परत आता आजारी नाही पडलो पाहिजे बस.
So आता जाऊ आपण घरी. कदाचित आपण या व्लॉगमध्ये इथेच थांबतोय. खूप वाईट सो वाटतंय. नक्की भेटू पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच. टिल देन गुड बाय. Yeah.